रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहे. तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की खूप सारे नारळ जे आहेत ते फोडून मी मिक्सरमधून छान वाटून घेतलं होतं आणि फ्रीजमध्ये पूर्ण रात्रभर ठेवले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता नारळाचं जे पाणी ठेवलं होतं तर त्याच्यावर वरच्या साईडला दाट अशी मलाईसारखं आलं होतं आणि खालच्या साईडला फक्त पाणी राहिलं होतं. तर जो वरचा पार्ट आहे पांढरा भाग मलाईसारखा, तर तो एका दुसऱ्या पसरट भांड्यात मी काढून घेतला आहे. कारण याच आपल्याला ऑइल बनवायचं आहे, तेल बनवायचं, त्यामुळे तो भाग दुसऱ्या पसरट भांड्यात काढला आहे. आणि हे गॅसवरती मी ठेवून छान असं मेल्ट करून घेणार आहे. आणि सुरुवातीचे काही वेळ गॅस फास्ट ठेवणार आहे आणि सतत ढवळत राहायचं. अजिबात चमचा सोडायचा नाही. जर चमचा सोडून तुम्ही बाजूला झालात तर हे सगळं मिश्रण जे आहे ते करपू शकतं आणि आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे सतत इथे ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. बऱ्यापैकी जी वरच्या साईडला मलाई जी आली होती ती मेल्ट झालेली आहे आणि हळूहळू मिश्रण जे आहे घट्टसर व्हायला लागलेलं आहे. आणि हे मिश्रण इतकं भाजायचं आहे की त्याच्यामधून तेल सुटलं पाहिजे. आणि ते तुम्ही बघू शकता तेल सुटायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही ते बघताय जवळजवळ पाव लिटरच्या आसपास तेल निघालेलं आहे, जे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. आणि ते तुम्हाला हाताला मी लावूनसुद्धा दाखवते किती छान आहे आणि प्युअर आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर अशा प्रकारे खूप सारे नारळ जमा झाले आणि त्याचा तुम्हाला घरी वापर करता येत नसेल, म्हणजे इतके नारळ तुम्हाला घरी संपवणं शक्य नसेल, तर अशा प्रकारचं ऑइल तुम्ही काढू शकता. माझा हा सेकंड एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स मी आधी लॉकडाऊनमध्ये केला होता, त्यानंतर हा माझा सेकंड एक्सपिरियन्स आहे. सो राहिलेलं बाकीचं नारळाचं जे पाणी होतं, आय मीन दूध होतं, तर त्याचंसुद्धा मी यूज करणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. तुम्ही पाहिलं होतं की लास्ट ब्लॉगमध्ये कोथिंबीर आणि पुदिना खूप सारा भेटला होता मला स्वस्त्यामध्ये. तर मी ते उन्हात छान वाळवून घेतलेलं आहे 2-3 दिवस आणि ड्राय झाल्यानंतर याची मी पावडर बनवून घेणार आहे. आणि ही पावडर ना तुम्ही घरी तुम्ही रायता बनवला असेल किंवा एखादा ज्यूस असेल किंवा एखादी चटणी बनवायची आहे, तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये ना तुम्ही याचा वापर करू शकता. बाहेरून विकत आणण्याची गरज नाही, कारण ऊन जे आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतं. फक्त थोडीशी मेहनत आहे की तुम्हाला उन्हात टाकणं, पुन्हा काढणं, परत दुसऱ्या दिवशी. जसं जवळजवळ तुम्हाला 3 दिवस करायचं आणि छान अशी पुदिन्याची, कोथिंबीरची पावडर रेडी होणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही कांद्याचीसुद्धा, लसणाचीसुद्धा पावडर बनवू शकता. त्यानंतर आल्याची बनवू शकता. खूप साऱ्या गोष्टींची तुम्ही पावडर, टोमॅटोची आहे. आणि या सगळ्या गोष्टींना बाहेर जर तुम्ही विकत घ्यायला गेलात ना, तर खूप जास्त प्रमाणात पैसे लागतात आणि त्या गोष्टी लगेच खराबसुद्धा होतात. तर तुम्ही अशा प्रकारे नॅचरल प्रकारे जर तुम्ही अशा प्रकारे पावडर बनवून ठेवली तर तुम्हाला लाँग लास्टिंग राहते आणि छान चालते. तुम्ही बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा, कशाही प्रकारे तुम्ही स्टोअर केले तरी छान टिकते पावडर आणि खूप छान असते. ही मी आधीसुद्धा बऱ्याच वेळेला केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि ही पावडर झाल्यानंतर मी छान चाळून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता छोट्याशा डब्बीमध्ये माझी जी कोथिंबीरची पावडर आहे ती झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे दोन्ही पावडर मी स्टोअर करून ठेवणार आहे. आणि आता जे नारळाचं दूध राहिलं होतं तर त्याचं मी काय बनवणार आहे, तर त्याची मी सोलकढी बनवणार आहे. तर काही भाग जो नारळाच्या दुधाचा होता तो पातळसर होता, त्याच्यावर इतकीची मलाई काय आली नव्हती. जितकी मलाई आली होती तर मी ती काढून घेतली आणि बाकीच्या आता ह्या पार्टचं मी सोलकढी बनवते. सोलकढी ते बनवण्यासाठी मी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं म्हणजे चाट मसाला असतो आपला तर तो घेतलेला आहे. थोडंसं जिऱ्याची आणि धण्याची पावडर घेतलेली आहे. काळं मीठ घेतलेलं आहे. आणि या सगळ्यासाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जे आहे ते कोकमाचं पाणी आहे. ते मी 5-6 कोकम जे आहेत ते पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्या कोकमाचं पाणी जे आहे ते ह्या नारळाच्या दुधात मिक्स करून घ्यायचं आहे. इथे एक टीप आहे की कोकम जे आहेत ते आंबट असले पाहिजे. जर ते आंबट नसतील ना तर सोलकढी जी आहे ती अजिबात टेस्टी होत नाही. तर ते पाणी आहे ना कोकमाचं ते मी एकत्रच मिक्स करून घेतलं आहे नारळाच्या दुधामध्ये. त्यानंतर यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की चाट मसाला वगैरे या सगळ्या गोष्टी मी मिक्स करून घेणार आहे. आणि यामध्ये कधीकधी ना फोडणीसुद्धा देते मी सोलकढीमध्ये. म्हणजे या गोष्टी तेलात थोड्याशा फ्राय करून मग त्या सोलकढीमध्ये मिक्स करते. त्यानंतरसुद्धा खूप छान अशी सोलकढी लागते. आणि किंवा डायरेक्ट असंसुद्धा मी विदाऊट फोडणी देतासुद्धा मिक्स करते. दोन्ही प्रकारे छान लागतं. तुम्ही करून बघा.
तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी बाजारात विकत मिळते ना सोलकढी, त्यापेक्षासुद्धा टेस्टी लागते या प्रकारची सोलकढी. तर इथे मिरच्या वगैरे आहेत त्या मी जाडसरच कापलेल्या आहेत, कारण तिखट आम्हाला जास्त घरामध्ये खाता येणार नाही. कारण मी आणि मिस्टर तिखट खातात. लहान मुलं दोन्ही आहेत, ते तिखट खात नाहीत जास्त. त्यामुळे त्यांच्यासाठी इथे मिरच्या जाड्या कापून घेतलेल्या आहेत. कारण ह्या मिरच्या जेव्हा मी त्यांना प्यायला देणार आहे हा सोलकढी सरबत, तेव्हा मी त्या मिरच्या गाळून घेणार आहे किंवा काढून घेणार आहे साईडला आणि त्यानंतरच त्यांनी ती सोलकढी प्यायला देणार आहे. तर इथे बघू शकता मी दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा छान वरच्या साईडला तुम्ही टाकू शकता. खूप टेस्टी बनते अशा प्रकारची सोलकढी. हॉटेलमध्ये बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह असते आणि आपल्याला वाटतं की त्याने फ्रेश दिलेलं आहे, पण तसं नसतं. तुम्ही जर गावच्या साईडला गेलात ना, तर तुम्हाला ह्या सोलकढ्या ज्या आहेत सोलकढी, ती अगदी फ्रेश मिळते आणि त्यानंतर ही थंड करायला ठेवायची. जर थंड करून प्यायला ना, तर खूप जास्त टेस्टी लागते. नाहीतर थोडीशी दुधाळ लागते जर तुम्ही थंड नाही केली तर. आणि ते तुम्ही बघताय माझी जी सोलकढी आहे ती ग्लास भरून छान अशी रेडी आहे. आज जो नॉनव्हेजचा दिवस होता त्यामुळे सोलकढीचा विचार केला मी. कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सोलकढी प्यायली ना, तर खूप जास्त टेस्टी लागते तिची. कधी-कधी अधूनमधून या गोष्टी मी बनवत असते. घरच्या घरी ट्राय करत असते. तुम्हीसुद्धा नक्की करा. संध्याकाळी आम्ही थोडंसं आऊटला जाण्याचा विचार केला, म्हणजे आउटिंग करण्याचा विचार केला. बाहेर थोडंसं म्हटलं फिरून येऊया. त्यासाठी दादर चौपाटीला गेलो. संध्याकाळचं निसर्गमय वातावरण होतं. खूप छान हवा सुटली होती. थंडीसुद्धा लागत होती अक्षरशः आणि मुलांना खेळवण्यासाठी घेऊन गेलो. तसं अधूनमधून 15 दिवसातून आम्ही मुलांना बाहेर घेऊन जात असतो फिरायला, जेणेकरून त्यांनासुद्धा मोकळं वाटतं आणि आपल्यालासुद्धा मोकळ्या वातावरणात हवेमध्ये बसल्यानंतर फ्रेश होतं. आपले काही स्ट्रेस वगैरे जे काही असतात गोष्टी त्या दूर होतात. छान आपण फॅमिली टाईम एन्जॉय करतो. त्याचबरोबर आपण 2 पार्टनर जे आहोत त्यांनीसुद्धा एकमेकांसोबत छान असा टाईम स्पेंड केला पाहिजे. तर त्यासुद्धा गोष्टी होतात. मुलांचीसुद्धा छान करमणूक होते आणि तुम्ही ते बघू शकता. चौपाटीला आम्ही आलो होतो तेव्हा अंधार झाला नव्हता, पण मुलं काही तिथून निघायला तयार नव्हती. फार अंधार होईपर्यंत तिथे खेळत होते. ते काय ऐकतच नव्हते घरी जाण्यासाठी. कारण त्यांना खूप छान मजा वाटत होती. कारण आपण मुंबईत ना सगळे छोट्याशा जागेत राहतो. कारण पॉसिबल नाही आहे मोठे मोठे फ्लॅट्स, रूम्स घेणं. त्यामुळे छोट्याशा जागेत मुलांना एन्जॉयमेंट मिळत नाही, मोकळं वातावरण मिळत नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. मुलांनासुद्धा वेळ द्या, पार्टनरला वेळ द्या. मुलं खूप जास्त मातीत खेळली, म्हणजे रेतीत खेळली, त्यानंतर बाकीच्या गोष्टी होत्या, ॲक्टिव्हिटी त्यासुद्धा एन्जॉय केला. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस जो आहे ना तो खूप छान गेला, भन्नाट गेला. आय होप तुम्हालासुद्धा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.